नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेत काही 6 मोठे नियम बदल करण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये काय नियम बदल करण्यात आलेले आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर लाडकी बहीण योजनेत काय नियम आणि काय बदल करण्यात आलेले आहेत ते बघणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल, विवाहित महिलांना दिलासा, यादीबाबत महत्त्वाची अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. सत्ताधाऱ्याकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभरित्या शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीने 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आशा स्वयंसेविकेसाठी सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येणार आहे. त्यानुसार ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखाची तर कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास 5 लाख रुपयाची मदत देण्यात येईल. त्यानंतर बघा, यासह आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरणही करण्यात आलं आहे. यावेळी राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे बजावण्यात आले आहे. त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्तीमध्ये बदल करून शिथिलता करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. तर याच्यामध्ये बघा, याच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेची आणखी शिथिलता आणण्यात आलेली आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारणतः 6 नवीन नियम व अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आलेली आहे. त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येणार आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. त्यानंतर बघा, मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी व शर्ती. पहिली नियम आहे बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात आदिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह झाला असेल, याही महिलांच्या पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे. नंतर तिसरं बघा, ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. 4 नंबर बघा, केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे, मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घ्यावा. नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे. नंतर बघा, OTPचा कालावधी 10 मिनिटाचा करण्यात यावा. दरम्यान या अंमलबजावणीसाठी इतिवृत्तांची वाट न पाहता तत्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी, असा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. नंतर बघा, 15 ते 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट इथं बघू शकता तुम्ही. 15 ते 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यात आणखी शिथिलता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याची निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्याची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहे. तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेत हे 6 नियम करण्यात आलेले आहे. नवविवाहित महिलांसाठी नियम आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या महिला पात्र असणार आहे, त्याच्यामध्ये कुठले जे परराज्यातील महिला आहेत त्यांच्यासाठी काय अटी व शर्ती आहेत, ही संपूर्ण माहिती या योजनेमध्ये नियमामध्ये सांगितलेली आहे. तर चॅनलवरती नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी.